स्वामी समर्थ. राधे राधे. आज ना आपले 7 चक्र असतात. तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरात, आणि ते चक्र जर का बरोबर चालत नसतील, आज मी तुम्हाला सांगणार आहे. आज फक्त ते चालत नसतील तर आपल्याला काय होऊ शकतं, आणि त्याच्यावरचे उपाय मी पण पुढच्या ह्याच्यात सांगेन, नाहीतर फार मोठा होईल व्हिडिओ. तर आपल्याला माहितीच आहे की पहिला मूलाधार चक्र, मग स्वाधिष्ठान चक्र, मग मणिपूर चक्र, मग अनाहत चक्र, मग विशुद्ध चक्र, मग आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र, असे हे चक्र असतात. सकाळी रोज आपण आपल्या हातात म्हणजे एक मनापासून प्रार्थना जे मी करते ते तुम्हाला सांगते की हे ब्रह्मांड शक्ती, ऊर्जा शक्ती माझ्या हातात की असं सांगून जर का आपण अगदी म्हणजे मी तर म्हणते काय फार नको, तुम्ही 7 वेळा म्हणा ना प्रत्येकाचा जप. जरूर नाही, आता वेळ असेल त्यांनी 1-1 तास पण म्हणावं, पण ज्यांना वेळ नाही त्यांनी मोजून 7 वेळा. म्हणजे पहिला मंत्र आहे लम, हं, दुसरा मंत्र आहे वम, तिसरा मंत्र आहे रम, चौथा मंत्र आहे यम, 5वा मंत्र आहे हम, 6वा मंत्र आहे ओम आणि 7वा मंत्र आहे हम. हा ज्या प्रकारे तुम्हाला म्हणता येतं, मी 7-7 वेळा म्हणते हात ठेवून, कारण आपण ऊर्जा शक्ती जी हातात घेतो ती आपल्या ज्या ज्या ठिकाणी आपले हे यंत्र आहेत तिथे हे केलं तर आपली यंत्र म्हणजे फार चांगली चालतात. याचा माझा विश्वास आहे. करून बघा तुम्ही, तुम्हाला खूप फरक पडेल. आता मी फक्त सांगते की ही जेव्हा व्यवस्थित चालत नसतील तर काय होतं. म्हणजे आता समजा मूलाधार हे पाठीच्या कणाच्या शेवटी असतो, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे ना आपल्याला असं अनसिक्युअर सारखं वाटतं, असुरक्षतेची भावना होते, सतत भीती चिंता असं वाटतं. आणि पाठदुखी किंवा पायाचे आजार असं होतं जर का हे जे मूळाधार चक्र बरोबर चालत नसेल तर. दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. कळलं की नाही. हे जे असतं ते ओटीपोटाच्या जवळ आहे. सर्जनशीलतेचा अभाव असतो, सतत उत्साह नाही वाटणं, कळलं की नाही. किंवा आपल्या त्या प्रजननशीलतेच्या समस्या, हे सगळं चालू असतं जर स्वाधिष्ठान चक्र चालू नसेल तर. मणिपूर चक्र जर का आपलं बरोबर चालत नसेल, ते नाभीजवळ असतं तुम्हाला माहितीच आहे. तर सेल्फ कॉन्फिडन्सचा अभाव होतो. म्हणजे आपल्याला उगाचच आत्मविश्वास कमी असल्यासारखा वाटतो. नंतर अपचनाच्या समस्या येतात खूप. मला म्हणजे एकदम पाठ नसल्यामुळे मध्ये मध्ये मी बघते कमकुवत इच्छाशक्ती, सारखा राग येतो अशा लोकांना. त्यामुळे आपल्याला हे जर काही होत असेल तर त्याचं म्हणजे काय करण्याने हे सगळं मेन म्हणजे प्राणायाम, आणखीन हे जर केलं ना तर आपल्याला खूप फरक पडतो आपल्या सगळ्याच याच्यात. त्यानंतर आहे अनाहत चक्र. कळलं, हे हृदयाजवळ असतं. तर तुम्हाला कळलंच आहे, अनाहत चक्र हृदयाजवळ असल्यामुळे ते म्हणजे उगाचच आपण इतरांशी तुटक वागतो, एकटेपणा, आपण एकटे राहतो, आणि आपल्याला सारखं वाटतं की आपल्यावर कोणी प्रेम करत नाही, आपल्याबद्दल कुणाला काही वाटत नाही, आणि छातीचे विकार होतात अशा लोकांना. विशुद्ध चक्र जे गळ्यात असतं, तर गळ्यामध्ये असल्यामुळे मन मोकळं करण्याचा त्रास असतो. ते पटकन कोणाशी बोलत नाहीत, एकमेकांशी असा संवाद साधता येत नाही त्यांना. थायरॉईडच्या भरपूर तक्रारी असतात अशा लोकांच्या. कळलं. आज्ञाचक्र जे इथे असतं आपल्या 2 भुवनच्यामध्ये, कळलं की नाही. ते आपलं म्हणजे अशा लोकांचं कशातच लक्ष केंद्रित नसतं. कुठलाही डिसिजन घेताना त्यांना समजत नाही काय घ्यायचा, असं कल्पनाशक्ती मंदावते आणि सतत डोकेदुखी असते. सहस्रार चक्र जे आपल्या सगळ्यात वर डोक्यावर असतं, ते टाळूवर असतं. ते जीवनाचा उद्देश नाही उद्देशच समजत नाही. आध्यात्मिक शांततेचा अभाव, एक जे मानसिक शांतता असते ती मिळत नाही त्यांना.
कळलं की नाही. असे अनेक म्हणजे प्रत्येक चक्र जर का आपलं बरोबर नसेल, चालत नसेल, तर त्या त्या प्रकारचे आजार होतात. अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या शरीरात ही सगळी चक्र चांगली चालणं. त्यासाठी हे जे प्राणायाम, योगा वगैरे जे असतं ते नक्की प्रत्येकाने करावं. त्याने खूप फायदा होतो. आणि मी त्याचे पण काय काय उपाय मी जरा मला थोडे आठवायला लागतील, थोडे बघायला पण लागतील. पण मी हे मात्र रोज करते, कारण माझं हे पाठते आणि ते 7 वेळा करते. म्हणजे लम म्हणा, वम म्हणा, यम म्हणा, रम, ओम, हम आणि परत हा ओम. कळलं की नाही. त्याने आपल्याला दिवस चांगला जातो, याचा मला चांगला अनुभव आहे. पण त्याच्या आधी हातातनं तुम्ही ही जी ऊर्जा शक्ती आहे, ही जी ब्रह्मांड शक्ती आहे, ही अशी माझ्या हातात आहे अशी प्रार्थना नक्की करा. खूप फायदा होतो. एक 8-10 दिवस करायचा. आपल्याला त्या दिवसात एक 5-7-10 मिनटं काढूच शकतो ना आपल्यासाठी, जर आपला दिवस चांगला जावा. आणि शक्यतो सकाळी उठल्यावर करावं हे. अंघोळ वगैरे झाल्यावर केलं ते जास्त चांगलं आहे, पण मी सकाळी उठल्यावर चहा वगैरे घेऊन झाल्यावर करून टाकते. असं काय त्याचा नियम मला माहीत नाही, पण मी सकाळी करते तर दिवस खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि चांगला वाटतं, चांगला जातो दिवस. तर नक्की तुम्ही करून बघा आणि राधे राधे.